नमस्कार. आज आपण नवनाथ भक्तिसारामधील एका अशा जबरदस्त कथेबद्दल बोलणार आहोत जिथे दोन प्रचंड शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. एका बाजूला आहेत एक महान योगी आणि दुसऱ्या बाजूला एक शक्तिशाली देव. विचार करा, जेव्हा अहंकार, शक्ती आणि नियती यांची टक्कर होते तेव्हा काय घडत असेल. चला पाहूया. तर कथेची सुरुवात होते एका भयंकर वादळात. सगळीकडे धुमाकूळ माजलेला आहे आणि महान ऋषी मच्छिंद्रनाथ पाहतात की देवपुत्र हनुमान एक गुहा तयार करत आहेत. पण नमस्कार वगैरे काही नाही. मच्छिंद्रनाथांचे पहिले शब्द असतात एक बोचरा टोमणा. आणि बस, ही एकच ठिणगी एका मोठ्या संघर्षासाठी पुरेशी ठरते. आणि हा काही साधा वाद नव्हता, शब्दांचा खेळ तर अजिबातच नाही. ही तर होती दोन मोठ्या शक्तींच्या अभिमानाची टक्कर. एका बाजूला होते परमयोगी मच्छिंद्रनाथ आणि दुसऱ्या बाजूला भगवान रामाचे परमभक्त हनुमान. म्हणजे ही एक अशी लढाई होती जिला कोणीच हलक्यात घेऊ शकत नव्हतं. चला जरा ओळख करून घेऊया या दोघांची. मच्छिंद्रनाथ, ज्यांना स्वतः कवी नारायणाचा अवतार मानलं जातं, त्यांची खरी ताकद आहे त्यांच्या गूढ मंत्रशक्तीमध्ये. आणि त्यांच्या समोर उभे आहेत हनुमान, ज्यांच्या अफाट शारीरिक शक्तीबद्दल तर आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. म्हणजे बघा, एकाची शक्ती आहे मनात तर दुसऱ्याची शरीरात. एका परफेक्ट संघर्षासाठी यापेक्षा चांगलं समीकरण काय असू शकतं, नाही का? आता बोलून काय होणार होतं? शब्दांची लढाई पटकन संपली. आणि हा जो अहंकाराचा संघर्ष होता त्याने एका अशा अलौकिक युद्धाचं रूप घेतलं जिथे या दोन महान व्यक्तींनी एकमेकांची ताकद आजमावण्याचं ठरवलं. मग काय, हनुमानाने आपलं प्रचंड रूप धारण केलं. ते एकामागून एक डोंगर उपटून मच्छिंद्रनाथांवर फेकू लागले. पण मच्छिंद्रनाथ ते एकदम शांत होते, अविचल. त्यांनी आपल्या मंत्रशक्तीने प्रत्येक पर्वत हवेतच थांबवून धरला. विचार करा काय दृश्य असेल ते. शारीरिक ताकदीसमोर आध्यात्मिक शक्ती. आणि मग मच्छिंद्रनाथांनी फक्त मुठभर मंत्रलेलं पाणी हनुमानावर शिंपडलं आणि खेळ खल्लास. हनुमान जागेवरच खेळून राहिले. निकाल तर अगदीच अनपेक्षित होता. एक महाशक्तिशाली देवपुत्र डोक्यावर एक अख्खा पर्वत घेऊन एका ऋषीने फक्त मंत्रशक्तीने जागेवरच खेळवून ठेवला होता. काय जबरदस्त शक्तीचं प्रदर्शन होतं हे. आता इथे वाटतं की गोष्ट संपली, मच्छिंद्रनाथ जिंकले. पण नाही, इथे येतो एक मोठा ट्विस्ट. हनुमान जसे मोकळे होतात तसं ते सांगतात की हा सगळा प्रकार काय होता. ती लढाई नव्हतीच, ती तर एक परीक्षा होती. आणि ही परीक्षा का घेतली जात होती? कारण यामागे एक खूप जुनं वचन होतं. एक असं वचन जे हनुमान कित्येक युगांपासून आपल्या सोबत घेऊन फिरत होते. एक असं रहस्य जे सगळं चित्रच बदलून टाकणार होतं. तर गोष्ट अशी आहे की एकदा देवी सीतेने हनुमानाला सांगितलं, मुला, तू आता लग्न कर. आता विचार करा, जे आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले त्यांच्यासाठी हा किती मोठा धक्का असेल. हनुमान प्रचंड दुःखी झाले. त्यांच्यासमोर मोठाच धर्मसंकट उभा राहिला. पण मग भगवान रामाने यावर एक अप्रतिम तोडगा काढला. त्यांनी एक भविष्यवाणी केली की भविष्यात म्हणजे कलियुगात हनुमानाला एका रहस्यमयी स्त्री राज्यात जावं लागेल आणि तिथे त्यांचं ब्रह्मचर्य व्रत एका वेगळ्याच पद्धतीने जपलं जाईल. आणि ही भविष्यवाणी होती तरी काय? तर त्या राज्यातल्या स्त्रिया केवळ हनुमानाच्या दैवी श्वासाच्या शक्तीने गर्भवती होणार होत्या. म्हणजे बघा किती हुशारीने हनुमानाच्या ब्रह्मचर्य व्रताचा सन्मान ठेवला गेला. त्यांचं व्रतही टिकलं आणि वचनही पूर्ण झालं. आणि मग येतो कथेचा तो भाग जिथे हे सगळं मच्छिंद्रनाथांशी जोडलं जातं. हनुमानाने त्या स्त्री राज्याच्या राणीला वचन दिलं होतं की एक महान ऋषी येतील आणि तिच्या लोकांचं भाग्य पूर्ण करतील. आणि ते ऋषी ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः मच्छिंद्रनाथ होते. हे ऐकताच मच्छिंद्रनाथांच्या पायाखालची जमीनच सरकली. विचार करा, एक जती, एक योगी ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळलं, त्यांनाच ते व्रत मोडायला सांगितलं जात होतं. त्यांच्यासाठी हे एका मोठ्या नैतिक आणि आध्यात्मिक संकटापेक्षा कमी नव्हतं. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय, ही फक्त एक शपथ नसते. कोणत्याही योग्याच्या, जतीचा, आध्यात्मिक शक्तीचा तो पाया असतो. तोच मूळ आधार असतो. आणि हे व्रत मोडणं म्हणजे काय, तर कित्येक वर्षांची तपश्चर्या एका क्षणात धुळीला मिळवण्यासारखं होतं. मच्छिंद्रनाथांची भीती किती खरी होती हे त्यांनी दिलेल्या उदाहरणांवरून कळतं. त्यांनी सांगितलं की बघा, इंद्र, रावण एवढंच काय तर महान विश्वामित्रसुद्धा वासनेच्या जाळ्यात अडकून कसे नाश पावले. ही उदाहरणं त्यांच्या मनातल्या भीतीची तीव्रता दाखवतात.
म्हणून प्रश्न खूप मोठा होता. दुसऱ्या कोणीतरी दिलेल्या वचनासाठी ते स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या साधनेचा पायाच उद्ध्वस्त करणार का? काय किंमत होती या दैवी कार्याची? पण यावर हनुमानाने जे उत्तर दिलं, जे तर्क मांडले, त्याने मच्छिंद्रनाथांचा सगळा दृष्टिकोनच बदलून टाकला. हनुमानाने त्यांना समजावलं, तुम्ही याकडे वैयक्तिक चूक म्हणून पाहू नका. ही तुमची इच्छा नाहीये. हे तर एक वैश्विक कर्तव्य आहे. त्यांनी सांगितलं की हे अनादी धर्माचं पालन आहे, म्हणजे जे शाश्वत नियम आहेत त्याचं पालन. ही त्यांची चूक नव्हती, तर ह्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली होती. आणि मग हनुमानाने तो गोप्यस्फोट केला, जो सगळ्यात मोठा होता. ते म्हणाले, ही काही पहिलीच वेळ नाहीये. ही भूमिका करणारे तुम्ही 99 आहात. जसे 99 राम आणि 99 हनुमान होऊन गेले आहेत. या एका वाक्याने मच्छिंद्रनाथांना वैयक्तिक अपराधाच्या भावनेतून पूर्णपणे मुक्त केलं. आणि शेवटी हनुमानाने भविष्यवाणी पूर्ण केली. ते म्हणाले, या कार्यातून तुमचा नाश नाही होणार. उलट मौनीनाथ नावाच्या एका महान आत्म्याचा जन्म होईल आणि तुमची कीर्ती या जगात कायम राहील. म्हणजे हे कार्य विनाशाचं नव्हतंच, ते तर नवनिर्मितीचं होतं. हे सगळं ऐकल्यावर मच्छिंद्रनाथांची खात्री पटली. त्यांची सगळी शंका दूर झाली. त्यांनी आपलं नशीब, आपलं कर्तव्य स्वीकारलं. आणि इथे या दोन महाशक्ती एकत्र आल्या. पण आता खरा प्रश्न सुरू होतो. एक ब्रह्मचारी ऋषी, जो आता एका दैवी कर्तव्याने बांधला गेला आहे, तो जेव्हा एका अशा राज्यात पाऊल ठेवतो जिथे फक्त स्त्रियाच राहतात, तेव्हा काय घडतं? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? या महाकाव्याच्या पुढच्या अध्यायात नक्की काय दडलंय